शंकर नवरदेव झाले. नीट आहे का बरं का, पटकन सांगतो हा बाबा कसा तयार झाला. शंकर झाले नवरदेव, पण वराडच नाही. नवरदेवाचे डोळे दाखल, वराड कुठून आणायचं. आणलं वराड, शंकरानं उघडले डोळे. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. शंकरानं दिली आरुळी, मग झाली भूत गोळा झाली. हे फाशी घेल, प्रेमभंग होईल, औषध पियेल, इरीत पडेल, गाडीनं उडवेल, खोक्याला चिटकेल. फुल ट्रक भरली वराडाची, हाकी भूत. 200 कोंबड्या मटकीत पडल्या. निमगाव पिशे घेऊन गेलं, म्हणले नको जगायचंच नाही गावात, तर काय करता. मग या भूतांनी शंकरानं डोळे उघडून भीतांना सांगितलं तुम्ही मागं जा, माझं लग्न होणार नाही, माणूसच जगणार नाही. तर मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला आम्ही नाचायचं कवा. मग शंकरानं भूतांना वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगलाष्टक होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही फार जुनी पद्धत आहे. मग लग्नात नाचते ही भूतांची अवलाद आहे महाराज. म्हणजे काय असं करतात पा, माई वाड्यावी आणि राहतो भाड्याच्या घरात. हो, ही कॅबिन मधून पडलेलं भूत. शंकर झाले नवरदेव महिला मंडळ. वर ओवाळायची आली पाळी, आणि वर कोण ओळीती नवरीची आत्या. आपल्याकडे आत्या म्हणत्या, खाली फुई म्हणत्या. हा, टीप घेऊन आली पाण्याचं, दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं गांधात वाढ उडवलं, वर हात केला. गळ्यातल्या बाबांना हळूच मुंडकं बाहेर काढलं. नवरीची मावळण जागेवर मेली, त्याच लुगड्यावर गेली. पहा आता काय माहित, वर वर वावळणीचं लुगडं घ्यायचं नाही कधी. आणि लागणाला लग्न कुंदे तुषार हार लागलं लग्न खंडेरायाच्या लग्नाला. बनू नवरी नटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली. नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला बनू नवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला बनू नवरी नटली. नवरी नटली, सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला हो आलं वराडी कोण कोण. 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 घेऊन आले गणपती बजाना, घेऊन आले गणपती बजाना. खंडेरायाच्या लग्नाची कालबाई साखर बाटली, या साखर पुडाची कालबाई साखर बाटली. नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली. 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 काय डीजे लावायची सगळं इथंच आहे. आता इथं थोडा घोटाळा आलाय. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही नाव सांगितलं शंकराचं, लग्न सांगितलं शंकराचं, आणि काढला खंडोबा कुठून. त्याचं उत्तर आहे का? त्याचं उत्तर आहे का? खंडोबा, भैरोबा, बिरोबा हे सगळे अवतार भगवान शंकराचे. आणि भगवान शंकर हा दत्त महाराजामधला तमोगुणाचा अवतार. रजगुण, तमोगुण, सतगुण. आणि ह्या सगळ्या अवताराचा एकच देव आहे. अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी, कटेवर हात विटेवर उभा. म्हणून चिंता करायची नाही. द्यावे समाधान, समाधान,
नामदेवरायांचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही. आज गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीम आले श्री क्षेत्र जोरवे दत्त मंदिर 250 वर्षे पूर्ती निमित्त कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीम आले पंक्ती देणारे पंक्तीला जेवणारे पंक्तीला येणारे पंक्तीला बसणारे पंगत वाढणारे जेवल्यावर दुसऱ्याच्या चपला नेणारे गायक वादक गुणजन कीर्तनाला बसलेली सगळी गायक वादक गुणजन मंडळी गायक वादक गुणजन सगळ्यांना धन्यवाद. आणि सप्त्यामध्ये थोडंसं कौतुक करावं ते असं गायक वादक गुणजन मंडपाने माई सिस्टीमवाले मंदिराला देणगी देणारे पंक्ती देणारे पंक्तीला येणारे पंक्तीला बसणारे पण थोडंसं सप्त्यांमध्ये कौतुक करावे ते तरुण पोरांचं. का लॉन्सला लग्न नेलं तर लघवीचे पैसे इथं एवढ्या लोकांना पोरं वाढायचं काम करतात त्याचं कौतुक का करू नये. आणि हे सप्ताह जत्रा हे पोरांशिवाय होऊ शकत नाही. 15 वर्षापूर्वी दिंडीमध्ये फक्त एक टांग्याचा असायचा पण तुम्ही माना नाही तर नका मानू या 5-6 वर्षात 2-4 का होईना पोरं दिंडीत राहतात. दिंडीत जाऊ दे त्यांना हरिपाठ नाही येऊ दे काय हरिपाठ करणारे ताळे वय असं काय नाही. ती झाकली 1.25 लाखाची फक्त काय झालंय लांडगा नाव पडलंय पोरांचं. नाही तर दिंडीमधलं 90% काम पोरं करतात. 90% रावट्या काढणं रावट्या टाकणं बिछाने काढणं. कोणी दिंडीत आजारी पडू द्या रात्री निम्या रात्री पोरं दवाखान्यात नेणार. भांडे घासणं घासेपर्यंत पोरं काम करतात. दिंडी मला काय करते डोमलं ते काय करते फक्त पाया पडायचे पैसे गोळा करते ते काय करते डोमलं. दिंडीतलं 99% काम पोरं करतात. आज हे आपला उद्या परवा काल आहे संध्याकाळी आता रात्री एवढा मोठा समाज होता आता एवढा मोठा समाज आहे. एवढ्या समाजाला रात्री जेवायला वाढायचं काम पोरच करतात. उलटे काय पोरं 3-3 वाजेपर्यंत काल्याच्या दिवशी उपाशी असतात पण सगळ्यांना जेव घालतात. रोज कीर्तनकाराने 2 मिनिटं त्यांचं कौतुक केलं पाहिजे. जे खरं आहे ते खरंच आहे खरं आहे ते खरं. आणि पोरांकडून करून घ्या महाराज तुम्ही पोरं करतात हो. आपण काय करतो महाराज एखाद्याने माईक हातात घेतला तर तो काय म्हणतो माहिती का तरुण मित्रांनी वाढायचं काम करा. एवढं शब्द पंगत निघती. लॉन्सला 200 लोक एकत्र बसतात फक्त टॅब लावू 250-250 रुपये घेते ते पोरं वाढायचे कार्यालय. आज 7 दिवस आपले पोरं गावात काम करतात. त्यांचं कौतुकच केलं पाहिजे महाराज. बरं फुकाट ना काही फायदा नाही. आणि हे कार्यक्रम आहे ना हे तरुणांकच पाहिजे महाराज. जाऊ दे जुनी मंडळी थोडी नाराज होईल पण ती जमून देती नाही. लय नंगाट पोरानं टाळ घेतलं का उठलंच म्हाताळलं खलास ते बरं म्हणलं बोंबलू नको हा टाळ आणि तू तिकडं उलट माई वाड्यावया. आणि ज्या कार्यक्रमात तरुण पोरं असतात ना त्याच्यात घोटाळा होत नाही भ्रष्टाचार नाही होत. कारण सांगू तुम्हाला पोरांना काहीतरी करून दाखवायचं असतंय. त्यांच्या पुढं त्यांना ते आपल्याला वाटतं आपण केलं असं कोणीतरी म्हणावा. त्यांना आपण जर म्हणलं ना हे मार झाला पत्रिका नेऊन द्यायची तो म्हणतो 50चं पेट्रोल मी टाकीतो 50चं तू टाक देऊन येऊ. जुने तसे नाही नाश्ता अधिक पेट्रोल वसूल. आपण म्हणतो पोरांची लय बाजू घेता महाराज. आपण कुणी जरी असलो तर पोरांनी इतकं प्रामाणिक काम करू शकत नाही महाराज. एवढ्या लोकांना वाढायचंय. आता या 10-15 वर्षात आपल्याकडे महिला मंडळात सुद्धा बदल झालाय. आता महिला मंडळ वाढायला लागलं. नाही तर पूर्वी महिला मंडळ वाढीत नव्हतं. आता कॉलेजच्या पोरी शाळेतल्या पोरी यांना समाजातल्या काही गोष्टी कळल्या की आपणही वाढण्यात कमीपणा नाही. आणि एवढे लोक एकत्र जर आले तर हाच 250 वर्षाचा इतिहास टिकला महाराज. जोरव्याची जी माती आहे ही दत्त महाराजांच्या पायानं पवित्र झालेली माती आहे.
ही साधू संतांच्या पायानं पवित्र झालेली माती आहे आणि दत्त मंदिराला परमार्थिक वारसा आहे जुना आणि त्याच्यावर 250 वर्ष गेले. नाही तर एवढं मंदिराचं काम कोण करायला मोकळे महाराज? काय मंदिर न भूतो न भविष्यती करून टाकलं. आता सामाजिक कामं करणं एवढी सोपं राहिलं नाही. पण आज एवढं मोठं दगड, पूर्ण दगड, मला तर वाटतं आपल्या अख्ख्या तालुक्यात एवढंच एक मंदिर असेल याला पूर्ण दगड आहे. मी तर म्हणतो जिल्ह्यात म्हणा, हा जिल्ह्यात. आणि मग एवढं काम चांगलं करत असताना पोरांचा सहभाग असतोच, त्या पोरांचा असतो, पोरींचा असतो आणि यांना थोडंफार चांगलं म्हणायलाच पाहिजे. अहो काही काही पोरी पहा कार्यक्रमाच्या अगोदर जाऊ द्या, ती बिचारीला शाळेतून उशिरा जरी आली ना तर मंदिरापुढं रांगोळी काढणार, पोरं पत्रवळ्या उचणार, ग्राउंड साफ करणार. महाराज एवढी कामं पोरं करतात ते त्यांचं थोडं कौतुक केलं पाहिजे आणि तीच गरज आहे. काय कोणी करीत नाही. आणि करा बरं, एक वाक्य सांगा, मगच सांगितलं, देवाला म्हणावं कर बरं तू एकटा एखादंच. अहो देवाला सुद्धा भक्ताची गरज आहे. आणि आपण म्हणतो नाही, पण जोरव्यातल्या दत्त मंदिरातलं जागृत देवस्थान असल्यामुळं त्यांनी तुमच्याकडून एवढा मोठा कार्यक्रम करून घेतला. हे आपण नाही केलं, दत्त महाराजालाच वाटलं मंदिर करून घ्यावं, एखाद्याला बुद्धी देणार. मग ते कोणी असेल, सरपंच असेल, सुरेश भाऊ सारखे असतील, सगळी आपली कोणी मंडळी असेल. आता आपल्या घरातली मी फक्त उभा तुम्ही बसेल ना तर मी तुमच्यातला, मी काय लय पंडित आहे का? नाही. पण मग ते कुणा कोणतरी ते करून घेतलं जातं. आता आपण फक्त काय असतो निमित्त. 250 वर्षाचा अहो इथं तिसऱ्या वर्षी सप्त्याचे बांबू काय निघतात काय असं का? 250 वर्ष टिकलं. आणि हे कोणा कोणतरी देव करून घेत असतो आणि देवाचंच ते काम आहे. मी तर म्हणतो आता दत्त महाराजांनी आपल्याकडून 250 सेवा केला ना, या सगळ्या दत्त महाराजांनी 500 सुद्धा आपल्याकडून करून घ्यावा. आता आपल्यातलं कोणी राहणार नाही, पण कोणी राहणार नाही, पण परमार्थिक भावना ही 5-6 वर्षात थोडी बदलली. माना नाही तर नका मानू. आणि पोरांकडे थोडे अजून जर कारभार दिले, अजून सप्ते टोले जंग होती ते. आणि जुन्या मंडळीने थोडं समजूनच घेतलं पाहिजे. एका लावून धरण्यापेक्षा ना भाऊ करा, तुम्ही करा म्हणण्यामध्ये नाही, अपमान नाही. काय म्हण तुम्ही करा, अडचण आली ना आम्ही गेला काशील, काल गेला काशीला, गेला पंढरपूरला, उतरला पाण्यात, निघाला पाण्यातून वर. बरं पंढरपूरला 7-8 गेलं होतं खरी गंमत. बाकीचे उघडे हा एकटा गडी, ते बाकीचे उघडे अंडरपॅन्ट आणि हात चांगल्यात कपडे धरून त्यांची. आणि हात्याला म्हणतो लय खोल नका जाऊ बरं का, यानं तंगडे दाबून धरेल कपडे, लय खोल नका जाऊ बरं का, चोरांची गॅरंटी नाही, पाण्या बिण्याला जपा. हात्यांना सल्ला देतोय, ते अंडरपॅन्ट रोज गडी, ती उघडे आणि हात तंगडे दाबून धरतोय, लय खोल नका जाऊ बरं का, चोरांनी नेले ना कपडे, यानं गुडघेच दाबून धरेल. ते आले उघडे होऊन कपडे ते आई गेले बा, काढा वर्गणीन घ्या अंडरपॅन्टी. काय कर, त्याला अंदाज पाहिजे ना कपडे सरावताना. अंदाज म्हणजे काय झालं, सकाळी सुनबाई अशी वाकडी तिकडी झाली, तोंड वाकडं झालं, हातपाय वाकडे झाले. सासूला वाटलं हिला गेला पॅरालिसिसचा झटका. तिने लगेच पोराला फोन केले, भाऊराजा टाकन पटकन ये, तू बायको वाकडी तिकडी करायला लागली, तोंडही वाकडं झाले, हातही वाकडं झाले, माया बाला मत नको, तू पटक्यात ये. त्यानं फोन केला आईला, आई घाबरू नको, तिला काही नाही झालं, ती सेल्फी काढून राहिली. आणि सेल्फी काढल्यामुळं ती वाकडी तिकडी होती, नाही तर तिला काय झालं नाही, तिला काय झालं नाही. ती तुला पुढं नेऊन घातल्याशिवाय तिला काही होणार नाही. चला थोडं पुढं, आता करंट लावून दिलं. तो महिला म्हणलं थोडं अजून पुढं सारखा, जागा नाही राहिली, फार पुढं सारखा, फार पुढं सारखा. हे मधलं हे उचलून घे, म्हणजे 2-4 जणांना जागा होईल. तुम्ही टाळकरी इकून या, म्हणजे हा कोपरा भरण. हा हा, म्हणजे मग येणाऱ्यांना जागा होती. फार सारखा इकडं त्या कुंड्या बिंड्या घेऊ उचलून. हा देव बाप्पा तुम्ही वर या. आता थोडं किचकटे थोडं किचकटे. तुम्ही म्हणाल पहिलंच सुधारणं तर अजून काय सुधारायचंय.
आता ऐक ऐ बचत गट बरं झालं आल्या बसा पटकन विक्षेप ना करू कुरडाई करताना दोन गोष्टी पाहिजे अंदाज पाहिजे तसा आपला त्याला अंदाज पाहिजे आता ऐका थोडस बस बस ज्ञान देवे काय होतं जाणकार ऐकणाराचा मग मूड खराब होतो त्याला लिंक तुटल्यावर चालत नाही आता लिंक लावून देईल तुम्हाला अभंगाची ज्ञान देवे पण ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य भक्तीशिवाय घडू शकत नाही म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे पहिला मुद्दा संपला दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही कटेवर हाते डोबरे तो ठरील आपण काय कर बरं केली चिंता काय होईल केली बसणार आहे एखाद्या माणसांची चिंता मी आला ना तसा चिंता करून करणार काय आजीबाई म्हणते मी गेलो पप्याचं कसं होईल तू जाणं गरजेचं आहे तूच पप्याची बिस्किट खातीन तू काय पप्याची चिंता काय करते नवऱ्याच्या घरी पोरगी चालली तर नवरी रडते का नाही जोर जोरात नवरी जोर जोरात रडती नवरीचा बापाही रडतो नवरीची आई रडती नवरदेव रडतो कधी तो भाड्यात ताईट उभा राहतो 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो तो हाला हायवेला मिळत तो आताच 100ला झालाय नाही तर पहिला 20लाच होता आणि तो नवरदेव रडत नाही कधी मग त्या पुरीचा भाव विचारतो त्या पुरीचा भाव विचारतो का कधी ती मम्मी रडली पप्पा रडले तूही रडली दाजी का रडले नाही ती पोरगी म्हणली पप्प्या घाबरू नको मी फक्त आजच्या दिवस रडणार आहे हा कावळा शिवेपर्यंत रडणार आहे मग याला आजच्या दिवस माझे आणू दे ना परत वाक्य नीट ऐका लिंबाचं मूळ ते शेंडा सगळंच कडू आहे लिंबाचं मूळ ते शेंडा सगळंच कडू आहे नुसतं कडू नाही नुसतं कडू नाहीये लिंबाच्या संगतीत जो गेला कुसंग नाडीला साधू एकनाच्या संगे हिरा जो भंगा एकनाच्या संगे हिरा एकनाच्या संगे हिरा जो भंगा एकनाच्या संगे हिरा जो एकनाच्या संगे हिरा जो भंगा 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 संगे नाडीला साधू जैसा 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 ओढळाच्या संगे सात्विक नाडवली ओढळाच्या संगे सात्विक नाडवली ओढळाच्या संगे सात्विक ओढळाच्या संगे सात्विक लिंबाचं मूळ कडू आहे पण जसं संसार लहानपणापासून दुःखाचा आहे तर शेवटपर्यंत दुःखाचाच आहे अभंगाला दुसरा मुद्दा आहे चिंता बिंता करायची नाही काही जगात खरं नाही आजचा दिवस आपला गेला तो गेला उद्याचं काय होईल ते पाहू स्वर्ग बिर्ग लगेच टापाना काढली जाऊ स्वर्गात असं आहे स्वर्गात असं आहे याच्यातलं कोणी गेलं नाही उगाच खालचे येडे बनू नका वर गेल्यावर पाहू
आता वर काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही. हां, जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय. हां, स्वर्ग नाही नरक नाही, एक वाक्य सांगा, सगळा हिशोब इथंच आहे. वर गेल्यावर काय पाहायचं ते होईल. फक्त एकच ध्यानात ठेवा, मी येताना काही आणेल नाही आणि जाताना मला काही न्यायचं नाही, एवढं ज्ञान येऊ द्या, बाकी सगळं मिटलं. परत नीट ऐका, मोबाईल कोणत्याही कंपनीचा घ्या, मोबाईल कोणत्याही, लहान आले बोरं पटकन, मोबाईलच्या कंपनी सांगा दोन त्या, जिओ, नोकिया, हा पटापटा बोला, सगळेच बोला, सॅमसंग, हा मरून तिकडं आपल्याला 2-4च लागत आहे, पुढे तू पटकन, हा सगळे. आता नीट ऐका, मोबाईल बारीक ऐका बरं का, जेवढ्या लोकांकडे मोबाईल आहे सगळ्यांकडे मोबाईल कोणत्याही कंपनीचा असो पण रेंज शिवाय चालू शकत नाही. मग हे हँडशीट आहे, ही कोटी रुपयाची अनंत जन्मेची पुण्याई होती म्हणून शरीर मिळालं, ही रेंज आहे, ही कोणालाही मिळालं. कुणी उठणं पाकवाद वाजीन बापाची पेंड, कोणी उठायचं माझ्या बरोला कीर्तन शिकवा, कीर्तनकाराचीच कसं कसं कोटी रुपये येतात, तुझं कोण नेतो मावळत नाही. तर तसं नाही येते, तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं पण पोसत लई. तुम्ही म्हणाला असं का म्हणून म्हणले, अध्याय नंबर 8, अध्याय नंबर 9, ओवी नंबर 38, आपल्याकडे नंबर सगळं लिहून घ्यायचं, घरी गेल्या उचकून पाहायचं लबाड आहे का खरे. अध्याय नंबर 9, मुडा होणी बीजी काढले, निर्वाळे भूमी पेरले, ते सांडीवी खुरी गेले ते काही. मग तुमची माझी रेंज आली, रेंज आली, आपल्याला सगळ्यांना रेंज आली, हँडशीट तयार झालं, आलं तयार. किती आता त्या मोबाईल मध्ये काय पाहिजे, पहिलं बॅलन्स. मग तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये 100 वर्ष बॅलन्स आहे. अल्पायुष्य मानव देह म्हणजे आयुष्य किती झालं आपल्याला, बोला जा किती, 100 बोलत जायचं किती, 100. 50 गेले झोपेत, किती राहिले 50. पुरावा गाथा, बालपण गेले नेणता, तरुणपणी विषय व्यथा आणि म्हातारपणी प्रवतली चिंता. आता काय राहिले 50, त्या 50 मधले 25 बोगस गेले. पोरानो 25 बोगस गेले. टिकटॉक, व्हॉट्सअप, करेक्ट, टिकटॉक, व्हॉट्सअप, फेसबुक, पबजी, हा किती गेले 25. मग आता किती राहिले 25. त्या 25 मधले बोगस आहेत, 25 बोगसच गेले. हॅलो कुठे, काही घेणं नाही देणं नाही. हॅलो कुठे, आवाज येत नाही का, थांब थांब थांब, झाडावर चढलं, रेंज आला, एक चड्डीच झाडावर राहिली, अंडरपॅन्टच वर गेलं, मोठी चड्डी गुतली खोडाला, आलो आलो रेंज मध्ये आलो, कुठे काय नाही, सहज. अरे आलाय का काय, चड्डी गेली सहज काय. आता त्या मोबाईल मध्ये बॅलन्स राहिला 25, पण 25 बॅलन्स जाईपर्यंत बॅटरी उतराय नको, आणि आज 90% बॅटऱ्या उतरल्या, दिसत नाही, ऐकू येत नाही. आपण म्हणलो का इठ्ठला, त्यानं म्हणायचं इथाला. दत्त महाराज म्हणले मला माहिती आहे कुठाला आहे तू, मी तुला इठ्ठला म्हणतोय तू इथाला म्हणतो. ही बॅटरी उतरली. आता शाळेतल्या पोरांनी पटकन उत्तर द्यायचं, मोबाईल चार्जिंग करायला काय काय लागल, चार्जर 1, लाईट 2, वा वा, पिन 3, बटन 4. मग ऐका, मोबाईल चार्जिंग करायला 4 गोष्टी पाहिजे. 1 लाईट पाहिजे. मग कोणती लाईट, ऐका, अनंत जन्मीच्या पुण्याची लाईट पाहिजे, संतांच्या कृपेचं चार्जर पाहिजे, स्वतःच्या प्रयत्नाची पिन पाहिजे, आणि नित्य नियमाचं बटन दाबलं पाहिजे, तर मोबाईल चार्जिंग. आता लोक काय म्हणतात, मोबाईलचा शोध माणसाने लावला, बराळू नका, सगळं जुनच आहे, नवीन काय. आता लोक म्हणतात बा, हे राजकारणी लोक काय म्हणतात, आम्ही महिलांना लय मोठं मार्केट दिलं, पहिलंच होतं. तुम्ही काय कुठं सोन्याचा धूर काढला, बोला उत्तर महिला मंडळ. शंकर का शो फिरतो, शंकर 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 नंदीवर, आणि त्याचा पोऱ्या का शो फिरतो उंदरावर, आणि त्याची बायको वाघावर. मग महिलांना आरक्षण कधी होतं, तो बिचारा बायला फिरला, पण बायको माझंही तेच आहे ना, काय नवीन काय. आता बी पार्वती स्कूटीवर गेली मीटिंगला, शंकर आहे जोडीच्या द्वारे वाडा, शंकर वळीतोय जोडीच्या द्वारे, गबस रोड नको आई मीटिंगला गेली, गबस रोड नको आई मीटिंगला गेली.
तेवढ्यात ती बाई आली, गबस रड नको, आई आली, गबस रड नको, आपली आई आली. तो म्हणला माझी आहे, तुझी गेली दिंडीत. लोक म्हणते आम्ही शोध लावले. तुम्हाला सगळे शोध ज्ञानेश्वरीतले लावून टाकतो. महिलांना पहिलं आरक्षण देणारा गडी संत आहे. कोण? भगवान शंकर. आणि ज्यांचं आपण मंदिर बांधलं ना, पतिव्रतेची अख्ख्या जगाला ताकद कळखून देणारा पहिला भक्त आहे दत्त. पहिला भक्त आहे दत्त. ब्रह्मदेवन विष्णूची जिरावली दत्त महाराज. बायकोचं ऐकल्यावर काय होतं याला विचारा. ब्रह्मदेवानं विष्णूनं महेशाचं बायकोचं ऐकलं, बाळ होऊन बसले. ह्या बाबाचा अवतार जन्माला आला. दत्ताचा अवतार फक्त 3 गोष्टीसाठी आहे. 1, साधूची किंमत कमी होता कामा नये. 2, पतिव्रतेचं पावित्र्य कमी होता कामा नये. आणि 3, कुणावरही अन्याय झाला तर त्याला तोडीस तोड उत्तर दत्त महाराज आहे. त्याला 3 शिरे आहेत. 3 शिरे म्हणजे घोटाळा आहे. 1 मिनिटातच सांगतो. 3 शिरे कोणते आहेत? रजगुण आहे, तमगुण आहे, सतगुण आहे, ब्रह्मदेव आहे, विष्णू आहे, महेश आहे. गड्याला 6 हात आहे. 6वा अध्याय ऐका. यशस्वी अवतार्य. षडगुण आहेत. दत्त महाराजात आणि इतर देवास फरक आहे. ऐका कसा आहे. गणपती बा कसा आहे? तोंडात बारीक, पोटात मोठा, मोठ्या पोटाचा गडी, कानात सुपासारखा. सूप कळत ना तुम्हाला? सूप म्हणजे रविवारचं नाही. सूप म्हणजे हाडकं शिजेल पाण्याला सूप म्हणत्या. ते सूप नाही, पाखडतं. बरं महिला म्हणलं सूप किती हुशार आहे पा. हलकट फिकीत जड धरित, हलकट फिकीत जड धरित, हलकट गेट आउट, जड कमिंग अप. मग तसं आहे देवही तसंच करतो. हे भंगार बघतंय ना, हे फक्त सीझन पुरते वापरून घेतो. आता याची 2 मिनिटात माहिती सांगतो. हा गणपती बाप्पा कोणी आहे का? हा एकदंत आहे, वक्रतुंड आहे, लंबोदर आहे, विघ्नहर्ता आहे, सुख करताय, बुद्धीची देवता आहे. त्याला लाल रंग लय आवडतो. गणपतीला लाल रंग लय आवडतो. कधी ध्यानात ठेवा. गणपतीला सगळ्यात प्रिय लाल रंग आणि दुर्वा. त्याचा बाप सगळं उलटा आहे. त्याचा बाप राहिला स्मशानात, पोऱ्या राहिला गावात. बाप फिरायला नंदीवर, पोऱ्या फिरायला उंदराव. बापाच्या गळ्यात साप, पोराच्या गळ्यात हार. बाप माणसं संपवायला, पोऱ्या कल्याण करायला. हा घर उरफाट. आणि आता जवळजवळ घर उरफाट्याची. त्याची आई नंगाट. तसंच हा गणपती बाप्पा आहे. हा तसंच या दत्त महाराजाचं आहे. कोण दिखणी म्हणून, कोण पतिव्रता म्हणून यांनी बाया ते तिघांना पाठवलं. ते झाले बाळ. आता ही गोष्ट दत्ताची कथा जन्माची कधी पाठ करायची नाही. दत्तकथेत 3 शब्द ध्यानात ठेवायचे. पतिव्रतेची किंमत कधी कमी होऊ शकत नाही. आणि साधूचा छळ करणाराचा कार्यक्रम झाल्याशिवाय राहत नाही. पतिव्रत तिची आई. बरं त्याच्या आईचं नाव महिला म्हणलं. दत्त महाराजाच्या आईचं नाव काय? हे वाचलं कुठं होतं का? चुकीचं आहे ते. दत्त महाराजाच्या आईचं नाव अनुसया नाही, असूया असं आहे ते. अनुसया नाही, तिचा उच्चार अनुसया आहे, पण नाव असूया आहे. म्हणजे नाही आणि असूया म्हणजे द्वित. जिच्याकडे द्वित नाही ती अनुसया. आणि तिच्या नवऱ्याचं नाव अत्री नाहीये. अत्री त्रीला दाब नाही द्यायचा. अत्री असं नाही ते. आत्री नाही, अत्री. आणि अत्री कसं आहे पा. म्हणजे असणे. आणि 3 म्हणजे 3 गुण. रजगुण, तमगुण, सतगुण, ब्रह्मदेव, विष्णू, महेश. आणि ते त्याच्या पुढचं स्थान आहे. म्हणून दत्त महाराजांच्या वडिलांचं नाव आहे अत्री. आईचं नाव आहे अनुसया, असूया. अशा मी खायते. एवढं कोण बारीक पाहत. चला, ते दत्त महाराजाची आई आहे. त्याचे पहा माझ्या तोंडातला मुद्दा नीट ऐका. कुडवर झाला होता आपला. चिंताच बिंता करायची नाही. तो दत्त महाराज आहे. आपण पोराचं नाव दत्त ठेवतो काय नाही. हे सगळे देव असेच. शंकरही तसाच होता. ही सगळे दत्त महाराज पासून तयार झालेली मंडळी हिचे. आदिनाथ गुरु ते शंकराचं असंच झालं. तोही गडी लई नंगाट. त्याची मेली बायको शंकराची. पूर्वी बायका करायची लोक. लई म्हणजे मिळत होत्या. आता जोरव्यात 1.5 एकर जमीन घेऊ शकता तुम्ही, पण बायको करू शकत नाही. तो जमाना गेला आता. ते दिवस गेले. 15 वर्षापूर्वी लोक म्हणायचे मग नदीच्या कडेला जमीन आहे, देऊन टाका फार, पोरगी देऊन टाका. आता आपला हा पट्टा जोरव, ओझर, रहीमपूर, कनोली, कनकापूर ही गावं पूर्वी लय फुगीर होती. आता गार झाली. यांची आता जिरली नाही तर हे लय कडक.
यांना बळच लोक पोरे म्हणायचे आपली पोरगी करा, तेव्हा ह्या काय म्हणायचं माहिती का, तुम्ही कुठं आम्ही कुठं, हे कसं शक्य आहे? तुमची जमीन आणि आमचा उकिरडा, तुमचा उकिरडा आणि आमची जमीन, तुमचा जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच. आणि तेव्हा पुरी जर द्यायचं ठरले ना जोरवेला, कोलेवाडीला, रहीमपूरला, आटीलाही लग्न संगमनेरला, टोले जंग, जेवण, हा आता हे नाही, हो नाही. शेपटापासून गार पडलं पोराचं बाप, शेपटापासून शिपुटच तुटलं त्याचं. आता ते आता बळच पुरीच्या बापाला म्हणते राम राम, तो म्हणला यंदा नाही, यंदा नाही, तो तिकडे देवाला सोडवो, आम्हाला नको. मग पोऱ्याचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको, धक्का नको, तू यंदा नकोस. आता या 2 वर्षात जेवढे लग्न झालेत ना महाराज, पुरीच्या बापाकडे लग्न करून पैसे उरलेत, एवढे पैसे तिकून आणले त्यानं. आता काय बायका, आता जी मंडळी राहिली ती जवळ जवळ राहिली. आणि त्याला कारण सांगतो महाराज, सुरेश भाऊ ते सगळे सांगतील, सरपंच विंच, 15 वर्षापूर्वीची स्त्री आजची नाही आहे. आजची स्त्री 15 वर्षापूर्वीची स्त्री नाहीये. 15 वर्षापूर्वीची स्त्री चूल मूल ग्रस्ताश्रम संसार चालवणं एवढंच होतं. आजची स्त्री राष्ट्रपती आहे, आजची स्त्री आमदार आहे, आजची स्त्री महापौर आहे, आजची स्त्री तहसीलदार आहे. आज त्या क्वालिटीचे दिवस संपले. पूर्वी लोक म्हणायचे बा त्यांना जीसीपी आहे, पोरगी देऊन टाका. आता लोक म्हणते जीसीपी आहे का, हा पोरग पित आहे का, हा मग त्या जीसीबीने खड्डा घे आणि तो सांड गाडून टाक. काय करायचं आता नाही. आता ती भपक्याचे दिवस गेले. आता पुरीचा बाप काय म्हणतो माहिती का, 1 एकर जमीन आहे ना, असू द्या, पोरग पित नाही ना, माई पोरगी रोजानं जाईल पण सुखानं खाईल. आता भपक्याचे दिवस गेले. आता मुलीचे बाप आहे, मुली आणि पुरीच्या बापांना सांगून ठेवतो, मुलगी मला आहे, पुरीच्या लग्नाचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आयाने अजिबात रांग लागणार आहे दारात, अशी रांग 2-3 वर्षात पुरीनं तुमच्या बापाच्या दारात आहे ना, अशी रांग लागल, रांग. आपला BA-BEd आहे बा, ते सोडून द्यावाला काय करा. पुरीनं तुमच्यावर फार चांगले दिवस येणार आहे, तुम्ही फक्त पळून जाऊ नका बा. तुम्ही सध्या लय दणका उठावलाय सध्या. भूगोलाचा पेपर सुटला आणि पुरथीच फिरली. आणि मग तिची आई म्हणली मला अंदाज आलता बरं का. मग तू काय कुंभ मेळायला गेली का, अंदाज आलता. शंकराची मेली बायको, हे देव कशी तयार झाले नीट ऐका. हे एका मिनिटात सांगतो, ते शंकराची मेली बायको ते काय पठ्ठ्या रडला बिडला नाही, काय नाही. आणि लग्न न झालेले पोरं गारी गारी का, कुल्फी का, पाव का, बटारी का, रद्दी का, शेळ्या पाळा, काही करा, आज उपजीविका स्वतः करणाऱ्यालाच लोक मुलगी देणार. हे ध्यानात ठेवा. आता पहिले दिवस राहिले नाही. आता एखादा म्हणेल बा त्याच्या बापाला 100 एकर जमीन आहे, लोक डायरेक्ट विचारित 150 असू दे, पोर काय करते. आपले माणसं म्हणते मोकळे तसेच राहू दे, ती गरकाच मारीत नाही तर ते 100ला काय आग लावितो. हा आता गारी गारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, स्वतःचा पैसा स्वतः कमवणाराच माणूस आज स्वयंपूर्ण जगू शकतो. काय मत आहे? गारी गारी काही करा तुम्ही, गारी गारी का, कोंबड्या पाळा, सोलून कोंबडी 130ला आहे, भाजून 140ला आहे, बॉईल करून 180ला आहे, शिजून 230ला आहे, काही करा तुम्ही. पण इथून पुढे जो माणूस 500 महाराज बाकीचा अभ्यास करणार. संगमनेर मधला कोणताही चौक पा 5 वाजता पाणीपुरीची गाडी लागते. काय जागा आहे का, भांडवल आहे का काही, एवढी एवढी टोकरी आहे, तिला पाणी नाही लागत नाही. पुरीतच पाणी येतं, पाणी पियाला काय लागत आहे, त्याला पाणी लागत नाही, काय नाही. बरं बाकडे नाही लागत, ते त्याची गिराईक उभ्या ना, सगळं मुळ्याचं गिराईक त्यांच्या ज्यांना मुळे ते सगळे उभेच राहते, ते खाली बसती नाही. बरं पाणीपुरी बसून खात नाही माणूस उभ्या. आणि एवढीच पुरी 15 रुपयाला पुरे आहेत 5, 3 रुपयाला 1. चांगला शेतकरी जर सोडला ना त्या टुकरी, हो त्यानं जर चिली हाणेला असेल तो टुकरी सुद्धा हाणेल. हो असा नंगाट गडी तो. आणि ते 1000 रुपये पटक्यात कमीत आहे. डोका हो, फुटाण्याची गाडी पाहिली ना तुम्ही, फुटाण्याची एवढेच फुटाणे, एवढंच लाकुडे, एवढंच मडकं आहे त्याच्यात, एकच लाकुडे, इळभर दूर निघतोय, मग कवा जळात आहे तुम्ही. फुटाणे गारच पण दूर चालू. आणि त्याचं माप तर कोणत्या कंपनीचं आहे, ती कंपनीच कोणाला पाहायला मिळाली नाही. पण भरीत लय भारी, खालून घाली ते 10 फुटाने 2 रुपयाला, 20 पैशाला 10 पैशाला 1.
खालून घालतोय. बरं ते पिळकावण्यात एक गुतला, 9च राहिले. उघडताना 2 गेले, 7च राहिले. त्यानं जमीन घेऊन बंगला बांधला. पाहता काय नाही अहो, केरळवरून हवा भरायला कार्ट आलं एवढं. त्यानं हायवेला येऊन ठाबर जागा घेतली. इथून पुढे कष्ट करा तर बायको, नाही तर जवळजवळ जे राहिले ते राहिलेच. आता तुम्हाला एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे, झोप नाही, झोप आली तरी झोप येत नाही, डबल. नाही तर मामाची मामीची पूजा करणे. इकडे बघ, तुझ्या मामाला मुलगी आहे का? नाही. मी आला तू तुझ्या मामाला नाही, तुझ्या आहे का? तुझ्या आहे ना? किती आहे? एकच आहे का? एकच आहे का? तुझ्या मामाला पोरी किती आहेत? एकच आहे का? आणि तुला भाऊ नाही? एकटाच आहे का तू? कल्याण. तुझ्या मामाला रे मुलगी आहे का? एकच आहे का? तुझ्या नाही का? मामाचंच लगीन झालं नाही, मामाच मोकळा हिंडो. माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काय एकटाच हसतो घरी गेलो. आणि दत्त महाराज कसे तयार झाले पटकन ऐका. शंकराची मेली बायको, शंकराची बायको मेली तर ते काही रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी नाही, काय नाही काय नाही. त्यानं भजन सुरू केलं रामाचं. कोणी? शंकरानं. अहो, शंकर भजनात गुंतल्यामुळे माणसं मारायची बंद झाली. वर माणसंच जाईल. बरं, वरही लफडेत. झाकली 1.25 लाखाची. लफडे सगळीकडेच आहेत. वरचे लफडे सांगतो तुम्हाला 1-2. इंद्र पडली बघा, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाला भजनाचा. आणि खालून वर येईन. मग यांनी मिटिंग मिटिंग घेतली खालच्यानी वरच्यानी. खालून माणसं वर येईन का? हे ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणले शंकराला करून द्या बायको. बायको केली म्हणजे भजन संपलं. मग बरेचसे भजने बायको केल्यावर देवळा किती नाही. सुरू करा आलो मी. सुरू करा एखादा मग म्हणा डबल चाल म्हणा, आलो. येतच नाही. म्हणले शंकराला करून देऊ बायको, पण त्याला उठवायला कोण जाईल? हे ब्रह्मदेव आणि विष्णू गेले उठवायला. शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही भाऊ, यांच्या संग आलोय, तुम्ही उघडा डोळे ना आमचा होत्या कार्यक्रम. हे म्हणले नाही बा, तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? दिवस कोणचे फिरले? नवरदेव असा नमुना, अंगाला भस्म, गळ्यात साप, कोण गाठ घेईल असा नवरदेव. बरं, बायको पाहायला अक्कल लागती. बायको पाहताना 4 गोष्टी पाहायच्या असतात. हे मी सांगायच्या का? घ्या लिहून. 1, बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. बायको कशी असू द्या पण नाक. नाही तर बायको इतकी स्मार्ट, एकानं नथ केली बायकोला, नागपुडीच उचलं वर, त्यानं दामन तापावला, नागपुडीत घातला. काय करणार? बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगाने सावळी असावी. असं नेहमी गुरी बायको करू नये. अजून एक गोष्ट आहे बायको पाहताना, पोरांना तुमच्या ध्यानात येणार नाही पण सांगून ठेवतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा, म्हणजे ज्याच्या आपण जोडवं घालतो ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेल्यावर तुम्ही लगेच पाय लगेच पाय पास म्हणूनच पाप्याचा बाप माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही का?